कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील पन्हाळा तालुक्यातील वाघबीळ इथं तरुणांचा मोठा गट एकत्र येऊन हुल्लडबाजी करत होता. बेशिस्तपणे वाहन चालवणं, पेट्रोल पंपासमोर रस्ता अडवणं, दोन चाकीच्या पुंगळ्या काढून आणि गाड्या आडव्या लावून रेस करणं असे प्रकार तरुणांकडून सुरू होते. त्यामुळे या परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला होता. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ कोडोली पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी तिथल्या सर्व दुचाकी ताब्यात घेतल्या. कोल्हापूर जिल्ह्यात जमावबंदी आदेश असताना या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी हुल्लडबाजी केलेल्या एकूण 37 तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामध्ये 19 जण अल्पवयीन आहेत. या अल्पवयीन मुलांच्या काही पालकांवरही गुन्हा नोंद करण्यात आलाय. या प्रकरणी 23,50,000 रुपये किमतीच्या एकूण 49 दुचाकी जप्त करण्यात आल्यात. या कारवाईवेळी काही तरुण दुचाकी तिथंच रस्त्यावर सोडून पळून गेलेत. गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये कोल्हापूरबरोबरच करवीर, हातकणंगले, पन्हाळा आणि वाळवा तालुक्यातील तरुण आहेत. आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं कोडोली पोलिसांनी सांगितलं.